अभ्यास करून कर्जमाफी जाहीर केली। कर्जमाफी आहे का कर्ज वसुली हेच कळत का? शेतकऱ्याकडनं कर्ज वसूल कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। खरं ऐकून घ्यायची सवय लावा। शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायला केंद्र सरकारकडे पैसे नाही। दुधो साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली त्यांना ही अडवणूक का? पैसे 2.5 लाख असतं तो थकीत गेला असता का? अटी शर्ती नाहीत म्हणतात ना, प्रतिनिधीसारखी त्यांची वागणूक शेतकऱ्यांना देऊ नका। त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना बँकेत किती पैसे भरावे लागतात? या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा म्हणजे 2024 पासून अभ्यास करून कर्जमाफी जाहीर केली। आता कर्जमाफी आहे का कर्ज वसुली हेच कळत नाही। म्हणजे सरकारला शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचंय का शेतकऱ्याकडनं कर्ज वसूल करायचंय हे कळत नाही। अध्यक्ष महोदय, सावरकर साहेबांनी मगाशी बोलताना सांगितले की 2009 ची कर्जमाफी, 2009च्या कर्जमाफीमध्ये दीर्घमुदतीचं कर्ज होतं। मामा त्यावेळेस तुम्ही तिकडेच होते। बरेच लोक इकडले आज तिकडे आहे तिथेच होते। पण 2017च्या कर्जमाफीबद्दल आपण उल्लेख केला। 2017ची कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। 26 आहे। त्या कर्जमाफीतले मला बोलू द्या मला बोलू द्या असं नाही। आम्ही तुम्हाला कुठं थांबवलं का? आम्ही ऐकून घेतलं। आमचं काय चुकीचं असलं तुम्ही परत बोला। त्या 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतले जवळपास 5,90,000 शेतकरी पात्र शेतकरी 5,90,000 पात्र शेतकरी जवळपास 6,000 कोटी 5,475 कोटी रुपये त्याला तर हे आहे म्हणजे रक्कम आहे। हे अद्यापर्यंत ही ते कर्जमाफी त्यांना मिळालेली नाही। 5,90,000 शेतकऱ्याचे 5,475 कोटी अद्यापर्यंत मिळालेले नाहीत। खरं ऐकून घ्यायची सवय लावा। चेक करा, तपासा तरी। उत्तरात द्या। कारण आपण ऐकून घ्यायची सवय लावा। आणि अजून एक त्यात सुरुवातच आहे 1947 पासून पहिली राज्य सरकारने केली कर्जमाफी। बरोबर आहे, राज्य सरकारची पहिली कर्जमाफी 14 नंतर झाली। 1947 स्वातंत्र्यापासूनचा उल्लेख आहे आपल्या प्रस्तावामध्ये। पण 1947 पासून जेवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या तेवढ्या शेतकरी आत्महत्या 14 नंतर झाल्यात। ही वस्तू जी आपल्याला नाकारता येत नाही। नाही पण 1947 ते 14 पर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या तेवढ्या आत्महत्या 14 नंतर झाल्यात। ही वस्तू तीही नाकारू नका। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने 9 लाख कर्जमाफी केली। तुम्ही डबल इंजिन नेहमी म्हणता, डबल इंजिन सरकार। केंद्र सरकारला उद्योगपतीची 16 लाख कोटी कर्जमाफी करायला पैसे आहेत। पण शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला 14 नंतर केली का कर्जमाफी शेतकऱ्यांची? तुमची समोरची शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायला केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का? तेवढी संवेदनशील नाही। ही जी कर्जमाफी योजना अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी जाहीर केली, ह्यात सावरकर साहेबांनी मांडला मुद्दा सगळ्यांचाच मुद्दा आहे की 2019ला उद्धव ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली होती 32 लाख शेतकऱ्यांना, त्यातले जे शेतकरी त्यानंतर कर्ज उचललं आणि ते जर थकीत गेले असतील असे 12,71,000 शेतकऱ्यांना फक्त 50,000 देणार। म्हणजे समजा त्यावेळेस 2 लाख कर्जमाफी होती, नंतर त्याला परत पुनर्कर्ज 2 लाख मिळालं असेल, ते थकीत गेलं कुठल्या तर कारणामुळे 2 लाखास 3 लाख झालं। मग 3 लाख कर्जापैकी 2.5 लाख भरायचे, मग तुम्ही 50,000 देणार। आणि तुम्ही राजकारण विरोधी पक्षाबाबतीत करता मान्य आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या सरपंचापासून खासदारापर्यंत सगळ्यांना अडवणूक करता। पण 19ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली त्यांना ही अडवणूक का? शेतकऱ्यांसाठी तर राजकारण करू नका। ज्यावेळेस 19ला कर्जमाफी झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हणले का 17चे शेतकरी वगळायचे? महाविकास आघाडी सरकार असं म्हणलं का? 17मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तेही काही शेतकरी 19 मध्ये पात्र होते। असं झालं नाही ना।
मग तुम्ही का शेतकरी वगळताय? कारण तुम्ही घोषणा करता अजून एक 12,71,000 शेतकऱ्यांना जर 2.5 लाख रुपये त्यांनी उदाहरण दिलं मी एका शेतकऱ्याचं 3 लाख कर्ज असेल तर 2.5 लाख रुपये कर्ज भरल्यानंतर त्याला तुम्ही 50,000 कर्जमाफी देणार. मला तुम्हाला विचारायचं आहे तर त्या शेतकऱ्यापाशी 2.5 लाख असतं तर तो थकीत गेला असता का? गेला असता का थकीत? त्याची अडचण आहे म्हणून थकीत गेला ना. त्यांनी पैसे कुठून आणायचे? तर माझी विनंती आहे सरकारला की ही जी आहे तुम्ही 12 लाख शेतकऱ्यांची जी 12,71,000 शेतकऱ्यांना जी अट लावलेली आहे, अटी शर्ती नाहीत म्हणतात ना, ही जी अट लावलेली आहे विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींसारखी त्यांची वागणूक शेतकऱ्यांना देऊ नका. कमीत कमी शेतकऱ्यांना तर सोडा या राजकारणातनं. आणि तुम्ही अजून एक सांगितलं की 5,808 कोटी तरतूद आहे यासाठी 50,000 देण्यासाठी, पण हे सांगितलं नाही की 5,808 कोटी कधी देणार, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतील हे पण जाहीर करा ना. मग त्याला 20,000 कोटी भरावं लागतील का 25,000 कोटी भरावं लागतील का 10,000 कोटी भरावं लागतील? जे 50,000 तुम्ही रक्कम किती होईल सांगितली, पण ते 50,000 देताना 5,808 कोटी तुम्ही ते तरतूद ठेवलेली आहे, ती जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना बँकेत किती पैसे भरावे लागतील हा आकडा जाहीर करा. मामा उत्तरात जाहीर करा. म्हणजे शेतकऱ्याकडनं किती वसूल करणार मग शेतकऱ्यांना किती देणार हेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे. काय ठीक आहे ठीक. अजून एक यात सावरकर साहेब एक वाक्य आहे, शेतकरी स्वयंपूर्ण आणि कर्जमुक्त होण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेले निर्णय व प्रयत्न, शासनाने खरंच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले असं मास्तर मत. कारण शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलं कारण शेतकऱ्यांना कर्जच मिळत नाही. 2022ला कर्जदार शेतकरी किती होते, आता किती आहेत? 2022-23ला 61,15,000 कर्जदार शेतकरी होते आणि 25-26ला ती संख्या घटून 42,17,000 आली. शेतकरी सक्षम, आता सगळेच तसे सक्षम असावे. कारण काय? तुम्ही कर्जमुक्त केलं, त्याला कर्ज बँकेदाराच भरू देत नाहीत. मग शेतकऱ्याची संख्या कमी का झाली? शेतकऱ्यांना गरज नाही का पीक कर्जाची? आपण सगळे शेतकरी राजकारण सोडून द्या, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आपण सगळे आपले ग्रामीण भागात जे आमदार आहेत असा एक शेतकरी दाखवा त्याला कर्जाची गरज नाही, तुमच्यासारखे सोडून. मी कमी का झाले हे जे विचारतोय. 22-23ला 61,15,000 शेतकरी होते, ती संख्या घटून 42,17,000 का आली? तर ह्याच्या मागची काय कारण आहेत, यात सरकारनं सुधारणा करणं गरजेचं आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांना नाईलाजानं सावकाराला जावं लागतं. ज्यांना OTS केलं ज्या शेतकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांना बँका कुलिंग ऑफ पिरियडच्या नावाखाली परत कर्ज देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. काय बँकांचा 5-5, 7-7 वर्ष कुलिंग ऑफ पिरियड आहे. एखाद्याने OTS केलं तर त्याला परत फेर कर्ज मिळत नाही, पुनर्कर्ज मिळत नाही. नाईलाजानं शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जावं लागतं. सावकाराकडनं टक्केवारीवर किती टक्क्याने कर्ज देते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि शेतकऱ्यांनी जमीन, शेती, घर सगळे सावकार हडप करतात. सिबिलच्या बाबतीत आपण नुसतं घोषणा करतो. आजही बँका, राष्ट्रीयकृत बँका असू द्या, आजही सिबिल बघितल्याशिवाय, सिबिल खराब असलं तर कर्ज देत नाहीत. ही वस्तुस्थिती ही तर मान्य करा. कुलिंग ऑफ पिरियड नाही, क्रॉप लोनला सुद्धा सिबिल खराब असलं देत नाहीत. तुम्ही चुकीच्या गोष्टी समर्थन करू नका. जी वस्तुस्थिती आहे ती मान्य करा. निर्देश दिले पण अंमलबजावणी होते का? आता निर्देश देतात दरवर्षी स्टेट लेव्हल बँकेट कमिटीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री सांगतात सिबिल बघणार नाही, सिबिल बघितले तर आम्ही गुन्हे दाखल करू. एक गुन्हा दाखल झाला का महाराष्ट्रात? नुसती घोषणा, तुम्ही निर्देश देता, देण्याबद्दल आमचं म्हणणं आहे, पण त्याची अंमलबजावणी होते का? कुलिंग ऑफ पिरियड ह्याच्या नावाखाली बँकाचा जो कुलिंग ऑफ पिरियड आहे शेतकऱ्याला परत कर्ज दिलं जात नाही. ह्या बाबतीत काय करतात का आपण? नुसते निर्देश देऊन होणार नाही, याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे. नुसतं निर्देश द्यायचं, टीव्ही पुढे येऊन सांगायचं शेतकरी खुश, पण परत प्रत्यक्षात काय होतं हे बघितलं पाहिजे ना. शेतकऱ्यांची संख्या कमी व्हायचं कारण हे आहे, कुलिंग ऑफ पिरियड आणि सिबिल.
त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारनं निश्चितच काम केलं पाहिजे असं मला वाटतं.